दरम्यान सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाची संपूर्ण चौकशी अतिशय चांगल्या पद्धतीनं वांद्रे पोलीस ठाण्यानं झाली होती, अशी प्रतिक्रिया माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे। मुंबई पोलिसांनी आत्महत्या असल्याचा रिपोर्ट दिला होता। पुढे बिहारच्या निवडणुका असल्यानं सुशांतच्या वडिलांना केस टाकायला लावली। रियानं काही कोटी रुपये लुटले असा आरोप करण्यात आला। राजकीय रंग देऊन सीबीआयकडे केस दिल्याचंही ते म्हणाले। त्यावेळेस सुशांत सिंह राजपूत यांनी आत्महत्या केली। त्याचा तपास त्यावेळेस मुंबई पोलीस आणि खास करून बांद्रा पोलीस स्टेशनमधले जे डीसीपी आहेत आणि त्यांचे सर्व सहकारी हे त्या सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येच्या केसची संपूर्ण चौकशी करत होते आणि अतिशय चांगली चौकशी बांद्रा पोलीस स्टेशननी डीसीपी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तिथे केली आणि त्या सुशांत सिंह त्यांनी जी आत्महत्या केली होती त्यामध्ये आपल्या रिपोर्टमध्ये मुंबई पोलिसांनी सांगितलं की सुशांत सिंह राजपूत यांनी आत्महत्या केली आहे, त्याचा कुठेही खून झाला नाही असा रिपोर्ट मुंबई पोलिसने ऑलरेडी दिला होता। पण याचं कशा पद्धतीनं राजकारण करता येईल, पुढे बिहारच्या निवडणुका होत्या, त्याच्यामुळे सुशांत सिंगच्या वडिलांना पाटण्यामध्ये बिहारमध्ये तिथे एक केस टाकायला लावली की रिया चक्रवर्ती जी फिल्म ॲक्ट्रेस होती तिने 15 कोटी रुपये सुशांत सिंगचे हडपले, अशा पद्धतीने सुशांत सिंगच्या वडिलांनी तिथे पाटण्याला तिथे FIR टाकला।